तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर आत्ताच जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अधीर मन झाले. भाग 29. विरलनं हातातला चहाचा कप टेबलावर ठेवला आणि पटकन आकाश जिथं उभा होता तिथं आला आणि म्हणाला, दादा, तू इकडे. विरलचा आवाज थोडा घाबरलेला होता. हो, इथं नाही तर कुठे जाणार? आकाश बॅग हातात देताना म्हणाला. ते विरल असं का विचारतोय, कारण तू न सांगताना आला ना म्हणून, शिरीषची प्रकरण सांभाळत म्हणाले. हो, तू मला तिकिटाबद्दलही सांगितले नाहीस? विरल पुन्हा घाबरलेल्या स्वरात म्हणाला. हो, तुला कशाला त्रास द्यावा असा विचार करून मी स्वतः तिकीट काढले होते. आकाश येऊन सोफ्यावर स्थिरावला. आकाशचा आवाज ऐकून अनिताजीही खोलीतून बाहेर आल्या. आकाशनं तिला मिठी मारली. आई कशी आहेस? ठीक आहेस ना? हो बेटा. कशी झाली तुझी मुंबई ट्रिप? आकाशच्या डोक्यावरून हात फिरवत अनिताजींनी विचारलं. मस्त झाली आई, पण मी थकलोय. मी जातोय रूममध्ये. आकाश उठून उभा राहिला आणि वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. आकाश आपल्या खोलीत जाताच घरात उपस्थित असलेले सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते. सगळीकडे शांतता होती, पण हेमाजी जास्त वेळ गप्प बसल्या नाहीत. हा मुलगा साहेब आलाय. आता जेव्हा मजुमदारला कळेल की आकाश आला आहे, तेव्हाच लग्नाची धून गायला येईल. हो, काकू बरोबर आहे. हेमाजीला प्रतिध्वनी देत विरल म्हणाला. हो, आता काय उत्तर द्यायचं याचा विचार करायला हवा. हेमाजी पुन्हा म्हणाले. पण त्याआधी आपण दादाशी याबद्दल बोलायला हवं. सायनासोबतच त्यांचे नाते आपल्याला त्यांना समजावून सांगावे लागेल. लग्न करणं किती महत्वाचं आहे हे त्यांना समजवावं लागेल. विरल घाबरून म्हणाले, मी उद्या आकाशशी बोलेन. अनिताजींनी विरलला खांद्यावर हात ठेवून त्याला थोडा शांत करत सांगितलं. आई प्लीज त्यांना समजावून द्या, नाही तर मिस्टर मजुमदार आपल्याला बरबादीच्या उंबरठ्यावर नेऊन सोडतील. विरलने हात जोडले. शांत हो बेटा, मी तुला सांगितले ना की मी आकाशशी बोलेन. अनिताजींनी विरलला पुन्हा शांत केलं. त्यानंतर सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले. रात्री सुद्धा आकाश जेवायला खाली आला नाही, त्यामुळे काही बोलणे झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश ऑफिससाठी तयार होत असताना अनिताजींनी आकाशच्या खोलीत प्रवेश केला. अनिताजींना पाहून आकाश तिच्याकडे आला आणि तिला मिठी मारली. गुड मॉर्निंग आई. आज सकाळी तू माझ्या खोलीत कसं काय? हो बेटा, मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अनिताजी गंभीर स्वरात म्हणाल्या. हो सांग ना. आकाश हातात स्मार्ट घड्याळ घालत म्हणाला. मजुमदार साहेब तुम्ही मुंबईला गेल्यावर घरी आले. अनिताजींनी सुरुवात केली. हा का, मग काय झालं? तुझ्या आणि सायनाच्या लग्नाबद्दल बोलायला. अनिताजी थेट म्हणाल्या. काय? आकाशच्या हातातून त्याचे स्मार्ट घड्याळ खाली पडलं. हो बेटा, तुझी आणि सायनाची वाढती जवळीक आता लग्नापर्यंत पोहोचली पाहिजे असं त्यांना वाटतं. काय मूर्ख आहे तो माणूस. काय बकवास करतोय. दोन लोक एकत्र फिरत आहेत, बोलत आहात, एकमेकांच्या थोडे जवळ आले आहेत. याचा अर्थ त्यांनी लग्न करावे का? आकाश रागाने म्हणाला. असं पण म्हणाले की तू जेव्हा परत येशील तेव्हा ते परत येतील आपल्या घरी तुझं नातं पक्क करायला. अनिताजी म्हणाल्या. नातं माय फ्रूट. मी सायनाशी कधीच लग्न करणार नाही. आई, मला लग्न, प्रेम यात काहीच रस नाहीये. मी सायना काय कोणाशीच लग्न करणार नाहीये. आकाशचा आवाज मोठा होत होता आणि अभेद्य रागाने चिडून तो त्याच्या खोलीतून पायऱ्या उतरून खाली गेला. विरल, शिरीषजी आणि हेमाजी जणू आकाशच्या प्रतिक्रियेची वाट पाहत बसले होते. अनिताजीही पटकन आकाशच्या मागे गेल्या. आकाश, माझे ऐक. अनिताजींनी म्हटलं. मला याबद्दल काहीही ऐकायचे नाही. माझं उत्तर ऐकायला मजुमदार साहेब येणार आहेत ना? तर माझं उत्तर नाही असं आहे. मी त्यांच्या मुलीशी लग्न करणार नाही. आकाशचा चेहरा लाल झाला होता. पण बेटा, या लग्नाच्या प्रस्तावाबरोबरच त्याने आणखी एक गोष्ट सांगितली आहे. जर आपण हा प्रस्ताव नाकारला तर तो आपल्या नवीन प्रकल्पातील भागीदारी काढून घेईल. अनिताजी रडव्या आवाजात म्हणाल्या. हो दादा, आणि जर मजुमदार यांनी असं केलं तर आमचा व्यवसाय जवळजवळ लुटला जाईल. हो, हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि जर मजुमदार यांनी पाठ फिरवली तर ती सर्व गुंतवणूक वाया जाईल. आपण उद्ध्वस्त होऊ. मध्येच विरल म्हणाला. हो, मग मला व्यवसाय वाचवण्यासाठी माझे आयुष्य उद्ध्वस्त करावे लागेल. आकाश शांत होण्यास नकार देत होता. पण आज नाही तर उद्या तुला लग्न करावंच लागेल. मग तू सायनाशी लग्न कर. तुझ्या सगळ्या कृती तिच्या वडिलांना माहीत आहेत.
तरीही त्यांना आपल्या मुलीचा हात तुझ्याकडे सोपवायचा आहे. मी म्हणून सांगते, हे लग्न करण्याची ही एक चांगली संधी आहे. नाहीतर तू आयुष्यभर लग्नाशिवाय राहाल. आत्या, मला लग्नात अजिबात रस नाही. आकाश कणखर आवाजात म्हणाला. हो, तुला फक्त मुली बदलण्यातच रस आहे. तू फक्त एकावरच समाधानी कसं राहशील, हेमाजी पुन्हा म्हणाल्या. दीदी, कृपया आत्ता बोलू नका. आम्ही बोलतोय ना. अनिताजींनी हेमाजींना विनंती केली. मला यावर आता काही बोलायचे नाहीये. मी स्पष्टपणे मजुमदार साहेबांना नाही म्हणेन. बस, आकाश स्पष्ट शब्दात म्हणाला. पण दादा, आपला बिझनेस. आकाशनं विरलला अडवलं आणि म्हणाला. बिझनेस, बिझनेस, बिझनेस. आता पुरे झालं. बिझनेसच्या नावावर मी काहीही त्याग करणार नाही. मी सगळ्यांच्या सांगण्यानुसार ऑफिसला जाऊन सेठ मूलचंद राय यांनी मला या ऑफिसच्या फंदात अडकवलंय. आता मला तुम्ही या लग्नाच्या वादळात अडकवण्याचा प्रयत्न करू नका. आकाश रागानं घरातून निघून गेला. आकाश, आकाश, माझं ऐक, म्हणत अनिताजी त्यांच्या मागे धावल्या, पण काहीही न ऐकता आकाश त्यांच्या गाडीतून घरातून निघून गेला. आकाशच्या मनात हजारो विचार चालू होते. आयुष्य त्याला कुठं घेऊन जातंय हे त्याला आता समजत नव्हतं. काही समजत नसल्यासारखं वाटत होतं. अचानक त्याला मायाची आठवण झाली. त्याने मायाला कॉल केला. तू कुठे आहेस? आकाशनं पटकन विचारलं. घरी, मी येतोय, म्हणत आकाशनं फोन ठेवला आणि मायाच्या घराकडे निघाला. काही वेळातच आकाश मायाच्या घरी पोहोचला. आकाशनं गाडी उभी केली तेव्हा बिल्डिंगच्या गेट बाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आकाशचा फोटो काढला आणि कोणाशी तरी फोनवर बोलत होता. हो, तुझी शंका बरोबर होती. तो इथे मायाच्या घरी आला आहे आणि मला काही वैयक्तिक काम आहे, त्यामुळे मी आकाशचा पाठलाग करायला मुंबईला जाऊ शकलो नाही, याचे मला खेद वाटतोय. पण आतापासून माझं लक्ष त्या आकाशवर असेल, म्हणत त्याने फोन ठेवला. लिफ्टची वाट न पाहता आकाश तुटलेल्या पायऱ्या चढून मायाच्या घरी पोहोचला. दारात माया तशी वाट बघत उभी होती. मायाला पाहून आतापर्यंत रागाने लाल झालेला आकाश तिला चिकटला. आकाश मायेच्या मिठीत आपलेपणा शोधत होता, जणू लहान मूल आईच्या कुशीत शोधत आहे. मायालाही हे जाणवलं. आज आकाशची मिठी वासनेने नाही तर वेदनेने भरलेली आहे असे मायाला वाटलं. माया बराच वेळ आकाशच्या मिठीत तनशीच उभी राहिली. बराच वेळ तिथं उभी राहिल्यावर शेवटी आकाश तिथून थोडं दूर झाला. मायानं आकाशच्या गालावर हात लावला आणि आकाशला खूप प्रेमाने विचारलं. काय झालं? हे गाईज, यावर मायाकडे तोडगा निघेल का? मेहता कुटुंबीय आता मिस्टर मजुमदारांना काय उत्तर देतील? पिच्छा करणारा माणूस कोण आहे? जाणून घेण्यासाठी वाचत राहा. अधीर मन झाले.